येवल्यातील कैलासवासी सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारलाय। शहर आणि तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती। मात्र मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत। एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला। या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले सत्कार सोहळे साजरे करता असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला। या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली। पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत अशी मागणी आता जोर धरतीये। आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। बबन पाबळे, आम्ही दोघंच नवरा बायको, आम्ही भाड्याच्या घरात राहतो। आमचा मुलगा वारला, 16 वर्ष झाले। आमची टपरी चालू होती, अतिक्रमणामध्ये आमची टपरी गेली। यांच्याकडे आम्ही 5 लाख रुपये टाकले होते। आता त्याच्यातून आम्हाला त्यांनी थोडेफार दिले, थोडेफार राहिले। आता 3 महिन्यापासून आम्ही घरात बसले। मी धुवून भांड्याचे काम करू राहिले तर आम्ही पोट भरू राहिले। माझ्या नवऱ्याचं एक हात काम करीत नाही, माझा एक हात मोडला। आणि पैसे मागायला गेलं का हे तिरीमिरीवर येत्या, जेव्हा आम्हाला येईन तेव्हा आम्ही देऊ। आणि यांचे एवढे मोठे वाढदिवस कसं काय करतात, संत्री मंत्री कसं काय येत्या, मग आम्हाला गरीबाला काय लावून धरता येईल? मग यांची आयुष करावा ना, आम्हाला द्यावा ना, नाही काही तर थोडे थोडे तर द्यावा ना। आम्ही गेलो का परत आम्हाला दम द्या, त्या येईल तवा देऊ, येईल तवा देऊ। आम्ही काय खायचं, माती खायची? मरण तरी सुखत येऊ द्या। आता आम्ही मरणाच्या दारात उतरेले। 5 लाख लगाया और हमको खाने के वांदे, और हमारे तरफ ख्याल ही नहीं दे रहा। जब जाओ जब नहीं बोलता, नहीं है नहीं है नहीं है। आणि मंत्री यंत्री को बुला के ये कर रहा। आणि हमने क्या करना, उपाशी रह के मरना। दवा पैसे नहीं, कुछ नहीं, लड़का बीमार, हम चारों बीमार रहते। क्या बोलना तुम उसके पाए। पहले हमको कभी ऐसी परिस्थिति नहीं थी। पैसा था तो सब था हमारा, सब ले लिया, नहीं चाहिए ऐसी कर। 1600 माझा व्यवसाय शेती। मी कष्ट करून सुभाषचंद्रजी पारख संस्थेत पैसे टाकलेले झाले। 4 वर्ष आली, मी चक्रा भरून कदरून गेलो आहे। माझ्या मुलीच्या लग्नासुद्धा यांनी पैसे दिले नाही। मी इकून तिकून पैसे आणून माझ्या मुलीचं लग्न केलेलं आहे। तर यांनी आमचे पैसे द्यावा हीच आमची विनंती। आणि त्यांनी प्रसक आणून ठुललं आहे बरं का। ते प्रसक बी झाली 4 वर्षे वसूल येते, पण त्यांनी अजून काही किती आले काय असं ठेवीदारांना आम्हाला काही अजून त्यांनी मिटिंग घेतलेली नाही। ते म्हणत्या आम्ही जर बोलायला गेलो तर उडवडची उत्तर काढत्या, जेव्हा वसुली येईन तेव्हा देऊ, वसुली चालू आहे। आणि यांनी कर्ज वाटून ठेवलं या संस्थे, या आवश्यक आपल्या संचालक लोकांनी, या संचालक लोकांनी ती बँक आवश्यक मी टाकून दिली आणि हे मोकाट हिंडते आहे। कधी आजचं आम्हाला न्यूजला कळलं की यांनी मंत्री संत्री आणून लाखो रुपयाचा खर्च केला आहे। मग आमच्या गरिबांचे पैसे द्यायला यांना काय अडचण आहे? काही लोक अटॅकने मरून गेले हे टेन्शन पाहिजे। काही आमचे पैसे एवढेच द्यावा ही आमची विनंती। रामदास वाकारे, माझे सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेमध्ये मरे 9 लाख रुपये अजून अटकलेले। बँकेत चक्रा मारू वैतागून जातो, ते लवकर पैसे द्यायचं नाव घेते नाही। माझी घरची परिस्थिती अत्यंत बिकटीची होऊन बसली आहे। अक्षरशः मला एकदम माझे मनस्थिती खराब झाली एकदम। माझ्या घराचं काम आपलं राहिलेलं आहे। मी जवळजवळ 5 वर्ष मागं पडून गेलेलो आहे पा। माझी उन्नती थकून गेली पा। माझे पैसे वेळेवर मला भेटायला पाहिजे। मी खूप झालो पैसा करता, बाजारात करतो मी, हातावरलं आहे माझं सगळं। माझे यांनी पैसे लवकरात लवकर द्या अशी माहिती आज मला अशी माहिती मिळाली। पिंटू शेठ पारख यांचं आज वाढदिवस आहे। ते वाढदिवसाला एवढं खर्च करू शकता तर मग आमचे पैसे द्यायला काय हरकत? त्यांनी आमचे पैसे द्यावा। सोना भरत आहे कोतवाल, आम्ही पैसे 10 वर्ष ठेवले होते, तर ते म्हणे लगेच आम्ही देणार आहे, पण ते पैसे अटकले। ते म्हणे आता नाही, बंद झाली बँक,
कदरून जातो. प्रत्येक वेळेस गेलो का नाही आहे आमच्याकडं, आता काहीच नाही आहे. आणखीन मुलाची तब्येत आता 6 महिने झाले, ऑपरेशन झालं त्याचं. तर त्याला सांगितलं तर तो म्हणतो नाही म्हणे, आत्ता काही नाही आमच्याकडं म्हणे. मुलं ते आहे सर्व आहे, पण तो येईल ना, मी तुम्हाला सर्व करेल. माझं नाव वैशाली निलेश वखारे. माझे मिस्टर यांच्या ठेवी बरेच वर्षापासून पारख पतसंस्थेत अटकलेले आहे व त्या पतसंस्थेतल्या ठेवी मिळत नसल्या कारणाने माझ्या मुलाचं शैक्षणिकसुद्धा नुकसान झालं आहे. तर माझ्या मुलाला शिक्षणाला कोणता अडथळा येऊ नये याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. ते बोलले ते का तुमच्या मुलाच्या शिक्षणाला आम्ही कोणताच अडथळा येऊ देणार नाही. तरी त्यांनी वेळेच्या काळात मला मदत न केल्यास माझ्या मुलाला मला नाशिकहून परत येवल्यात आणावं लागलं आहे. तरी आता माझ्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या रकमेची त्यांनी जबाबदारी घ्यावी व माझी ठेवी मला परत करावी. साठी माझ्या घरच्यांनी उपोषणही केली होती व त्याच्यात अवसायानात जे साहेब लोक बसले होते त्यांनी लिहून दिलं होतं का आमची वसुली झाली का आम्ही तुम्हाला 10% रकमेप्रमाणे वसुली देऊ. पण त्यांनी तसं काही केलं नाही. हा साहेब येतो, त्याची रिटायरमेंट होते, तो जातो, परत त्याच्या जागी दुसरा तो, असे करत 5 वर्षामध्ये जवळजवळ 5-6 साहेब बदलले असतील. पण मग तुम्ही एवढं अवसानात जाऊन बी सरकारी याच्यात जाऊन पण ती बँक अजून क्लिअर का झाली नाही. मी भरत कोतवाल बोलतोय. माझे मुलाचे पैसे, माझे मंडळीचे पैसे पारख बँकेमध्ये फसलेले. हे लोक आम्हाला 10 वर्षापासून चक्र मारायला लागले आणि यांचा आज वाढदिवस म्हणून ते चांगल्या लोकांना बोलू राहिले.